नाही ते 400 दोन्ही. मला तर सांगितलं 200 की म्हणून. बिल ठेवले ना 200. मग कशाला विचारतोयस? अरे मला वाटलं की. चल ठीक आहे कामाचं बोल. अरे मी रूमवर वर्गणी डोनेशन मागायला तर आताच मागायला. अहो पण मी जर लॉटरी बिटरी आलास ना तर बोल. जरा मला बोलून द्या चालतं. तर बोल. मी तर राहायला आलोय. मला प्रिन्सिपल सरांनी इथला पत्ता दिलाय. अरे आधी सांगायचं कशाला माझा पड घालतो. मुक्या तुला किती वेळा सांगितले लॉटरीवाल्याला इकडे बोलवत नव्हतं जाऊस. साला लावतो 10,000 रुपये आणि मिळत 1,000 रुपये पण नाही. अरे लॉटरीवाला आपण मिळून पार्टनर आहे. अरे एक नंबर. आपल्याला असे एक समजदार मित्राची गरज होती आणि वेलकम बाबा. आतमध्ये पण आहे का? अरे आपल्या ग्रुपचा हिरो इथे राहुल. मेसेज नको. रवी तू यावर. अरे राहुल तुम्ही ओळखता एकमेकाला? अरे लहानपणीचे मित्र आहे आम्ही. तेरी मेरी दोस्ती कितना कमीना है तू, कमीना है लाखों में तू ही है मेरा यार, मेरा यार. हॅलो. काय? अरे बस की. काय बघितलं तू? बस. काय बघितलं ते सांग. अरे बस. बसायचं नाही मला. काय बघितलं ते सांग. अरे बस. बस सांगतो तुला. चहा एक चहा द्याव. चहा बी नको. काय बघितलं ते सांग. तुला गप्पा द्यायला कळतं का? सांगतो ना तुला. अरे राहुल बाळा राहुल गेलाय. अरे काल घरी जाताना बघितलं. म्हणजे रावल्याने फाशी नाही घेतलेली ना? आता कुठं ठेवलाय त्याला? अरे ते नाही का ते गावाबाहेर पडकं घरे. तो घेऊन चल मला. पुन्हा सोडणार त्याला.
अरे कोणाचं आहे? मुकेश. हॅलो, का कुठे आहेस? इकडे कधी येणार आहेस? बरं, आज संध्याकाळी हॉस्टेलवरती बोलायचं जरा. रोहित, तू माझ्या बरं चल. आज त्या गुन्ह्याची शेवटची रात्र असेल. अरे ऐक, आपण आहे ना त्याला लपून बसू. तो आला ना त्याला इथं धरू आपण. चालते. रोहित, ए रोहित ऐक ना. इथं काय ऐक चाललंय? ना. ए रोहित ऐक ना. जोराची आली, जाऊन येतो. ए अरे इथंच होईन, जाऊ दे. लवकर येतो पटकन. तू? हा मीच. तो तर तुला तुझा बेस्ट फ्रेंड मानतो. तू का केलंस असं? तुला ऐकायचं मी असं का केलं? ऐक. राहुल आणि मी चांगले मित्र होतो. लहानपणापासून आम्ही एकत्र खेळायचो, एकत्र फिरायचो. पण एक दिवशी मी त्याला माझ्या बहिणीसोबत फिरताना बघितलं. तेव्हा मला कळालं की ते दोघं एकमेकांवरती प्रेम करतात. हे बघून मलाही आनंद झाला, कारण की राहुल एका चांगल्या घरातून होता आणि त्यापेक्षाही जास्त तो माझा मित्र होता. पण ज्या वेळेस घरातल्यांशी बोलायची वेळ आली तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. माझी बहीण खूप रडली. त्याला सारखी विचारत होती की काय झालं, पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. खूप विचारल्यावरती कळालं की ते एका चांगल्या घरातून होते आणि आम्ही गरीब घरातून.
त्यामुळे त्यांनी नकार दिला. आम्ही त्यांच्या स्टेटसला शोभेन असे नव्हतो. हे ऐकून माझी बहीण खूप दुःखी झाली. दुसऱ्या दिवशी तिने फाशी घेतली. हे सगळं करण्यात त्याच्या मित्रांनी बी त्याची मदत केली होती. त्यामुळे मी त्यांना बी मारून टाकलं. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं, राहुलच्या खुनीला शोधणं, हे सगळं एक नाटक होतं, प्लॅन होता माझा. अरे तुला माहितीये का त्याने तिला का सोडलं? तिच्या बाल्यासाठी सोडलं होतं त्याने. म्हणजे अरे त्याला ब्लड कॅन्सर होता. काय? तू तुझ्या त्या दोस्ताला मारलं जो तो जीवापाड प्रेम करत होता, आणि मित्र नाही तर मित्रापेक्षा जास्त भाव मानत होता तुला तो. नाही ओळखलं मला, आत्ताच तर मारलं होतंच. तुला काय वाटतं? पिक्चर तुझ्या मनानुसार चाललाय? तुला प्लॅन आम्हाला कधीच माहिती झाला होता. रावल्या माझा सावत्र. मी जेव्हा 4 वर्षात होतो ना, तेव्हा माझा बाप त्याला घेऊन घरी आला होता. हळूहळू त्याने माझ्या सगळ्या गोष्टींवर ताबा घेतला. खेळणे, पैसे, सगळ्या माझ्या बाजूने राहून घेतले. तो राग माझ्या मनात होताच. मला पण त्याला संपवायचा होता, पण अडकायचं बी नव्हतं. मग मी मुकेशला त्याची सुपारी दिली. त्याला त्याच्या हॉस्टेलवर पाठवलं, पण त्याला संधी भेटली नाही. आणि तू आहे ना, राहुलला मारून माझं काम सोपं. आता आम्ही व्हिडिओ पोलिसांना दाखवणार आणि तू स्वतः चाकू मारून घेतलाय ते सांगणार. आणि ऐक, राहुलला काही कॅन्सर बिन्सर नव्हता झाला. तू तुझा बदला घेतला, आम्ही आमचा बदला घेतला. मुखवटा एक असा चेहरा जो नेहमीच लोकांसमोर सभ्यतेच्या रूपाने पुढे येतो, हसतो, खेळतो आणि शेवटी खरा चेहरा कोणत्या तरी हेतूने आपल्या जवळ येतो. अशावेळी एका क्षणी मानवतेचा प्रचार करणाऱ्या व्यक्तींचा नंतर त्याच मानवतेवरती असलेला विश्वास डळमळतो. ही फिल्म पाहिल्यावरती असा प्रश्न आपल्याला सर्वांनाच पडलेला असेल की नक्की दोषी कोण? रवी, ज्याने राहुलच्या पाठी खंजीर खुपसला, की तो रोहित, ज्याने आपल्या भावाला मारण्यासाठी हा सगळा सापळा रचला? कोणी असाही विचार करेल की रवीच्या बहिणीला फसवणारा राहुल दोषी होता. मित्रांनो, दोषी कोणी व्यक्ती नव्हे तर मुखवट्यामागचा खरा चेहरा आहे. ती वृत्ती जी व्यक्तीला वाईट मार्गावर जायला प्रवृत्त करते. आज 26 जानेवारी या दिवशी आपण प्रतिज्ञा करूयात की आपला सर्व वाईट विचार, ईर्ष्या, द्वेष, मत्सर, लोक नामक मुखवट्याचा त्याग करून एक नवीन स्वतंत्र जीवनाचा पाय रचू. जय हिंद.